तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ। पार्थ पवारांनाही भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीत तटकरेंनी भेटीचं कारण सांगितलं, सूत्रांची माहिती। 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली। विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश। सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं। मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। शरद पवार एनडीएमध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मात्र तरीही तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल। मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान। जळगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी। संजय पवार यांचा दावा। संजय पवारांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली शरद पवारांची भेट। एफडीएकडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू। लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार। भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थाच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत। सोनम वांगचुकची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस। पेपरफुटी विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं 19 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। पुढील 4 दिवस पुण्यात हलक्या पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। ढगाळ वातावरण राहणार। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या आजपासून पूर्ववत। दरड कोसळल्याने 3ही रेल्वे मार्गिका ठप्प झाल्या होत्या। वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची हत्या। 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती। आई वडील घरात परतल्यानंतर घटना उघडकीस। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। नाशिकच्या इगतपुरीतील भावली डॅम परिसरात पर्यटकांवर हल्ल्याप्रकरणी सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मारहाण झालेल्या ठिकाणी पोलिसांकडून आरोपींची धिंड। चंद्रपूरमध्ये वेळेवर पगार न मिळाल्याने चालकाने थेट सिलेंडरने भरलेला ट्रक पळवला। सिलेंडर विकून लाखो रुपये कमावणारा चालक अटकेत। पत्नीच्या उपचारासाठी आवश्यकता असतानाही पगार न मिळाल्याने चालकाने हा प्रकार केल्याची माहिती।